डिसेंबर महिन्यामध्ये टोटल 47,539 म्हणजे कुठेतरी ₹50,000 आसपास प्रॉफिट आपण बुक करून घेतलं. आणि तुम्हाला माहितीच असेल याच्यासाठी मी जे काही पण ट्रेड करतो या अकाउंटमधून, त्या अकाउंटमध्ये मी ₹5,00,000 माझं अमाउंट जे आहे ते यूज करतोय. आणि त्या ₹5,00,000 म्हणजे अप्रॉक्स जर आपण एक कॅल्क्युलेशन केलं तर 10% आसपास डिसेंबर महिन्यामध्ये आपण रिटर्न जे आहे ते जनरेट करून घेतलेत. आणि अजून एक गोष्ट, यातले काही 2-3 ट्रेड आहेत ज्यामध्ये काही लॉस झालाय, काही एका एका ट्रेडमध्ये चांगला प्रॉफिट बुक केलाय. त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण मला वाटतं की या व्हिडिओमध्ये मी फक्त जे काही पण आपला ओव्हरव्ह्यू आहे, या महिन्याचा पी-एन-एल आहे, तो तुम्हाला दाखवून देऊ आणि त्याच्यामध्ये मग नंतर डिटेलमध्ये एखाद्या स्टॉकबद्दल जर मला डिस्कस करायचं असेल, तर त्याच्यावर मी स्पेशल एक व्हिडिओ बनवून देईल. जेणेकरून मग मला तिथे डिटेलमध्ये बोलता येईल व्यवस्थित. हा एकच व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन नाही जाणार. तर चला तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. त्याच्या आधी यार तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरू करूया. तर इथे तुम्ही बघत असाल की नेट रिअलाइज पी-एन-एल जे आहे डिसेंबरचं, ते सगळ्यात पहिलं तर रिफ्रेश करून देतो म्हणजे तुम्हाला कोणाला असं नको वाटायला की फेक आहे वगैरे काय असं, ते तुम्हाला दाखवून देतो. त्याच्यानंतर मनीमध्ये इथे जातो आपण ट्रेडर्स डायरीमध्ये. आता हे आपलं जानेवारीचं जे काही पण ट्रेड सुरू आहे, आपण जाऊया डिसेंबरमध्ये लास्ट. तर डिसेंबरमध्ये नेट रिअलाइज पी-एन-एल जे आहे ₹47,500 म्हणजे ऑलमोस्ट आपण ₹50,000 जे आहे प्रॉफिट बुक करून घेतलंय डिसेंबर महिन्यात. सगळ्यात जास्त प्रॉफिट जो आहे तो आपण ₹80,000 एका दिवसात प्रॉफिट बुक केला. तर तुम्ही म्हणाल की ₹80,000 प्रॉफिट बुक केलंय, मग फक्त ₹50,000 नेट रिअलाइज पी-एन-एल का आहे? म्हणजे फक्त ₹50,000 का कमावलेत? तर त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगून देतो. पहिला वीक जर तुम्ही अपडेटेड असाल, जर तुम्हाला माहिती असेल डिसेंबरचा फर्स्ट वीक हा खूपच जास्त व्हॉलेटाईल होता आणि मार्केटमध्ये खूप जास्त स्टॉकमध्ये अपडाऊन वगैरे सुरू होतं आणि मार्केट थोडंसं डाऊनच होतं त्या फर्स्ट वीकमध्ये. आणि जेवढे पण मी ट्रेड घेतले होते, मी ऑलमोस्ट जर बघितलं तर ट्रेडमध्ये 36 ट्रेड झालेत आणि या 36 ट्रेडमध्ये असं झालं की इथे बरेचसे स्टॉप लॉसमध्ये हिट झालेत, 2-3 स्टॉप लॉस. मग मी दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली, तिथे पण स्टॉप लॉस. म्हणजे पहिला जो चांगला प्रॉफिटेबल दिवस होता तो 2 डिसेंबर होता, ज्या दिवशी मी ₹12,000 प्रॉफिट बुक करून घेतलं. आता मी काय करतो, माझं जे ₹5,00,000 अमाउंट आहे, ते ₹5,00,000 मी कोणत्याही एकाच स्टॉकमध्ये नाही टाकून देत. मी एक 3-4 स्टॉक, एखाद्या स्टॉकमध्ये ₹1,00,000, ₹1,50,000, ₹1,20,000 असं मी जसं मला वाटतं त्या पद्धतीने मी त्या स्टॉकमध्ये मी पैसे टाकत असतो. तर एव्हरेज हा जो एक स्टॉक आहे तिथे मी ₹12,000 ज्या 2 तारखेचा ट्रेड झाला त्याच्यामध्ये ₹12,000 प्रॉफिट बुक केलं. मग त्याच दिवशी मी दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली असेल आणि 3 तारखेला माझा स्टॉप लॉस जो आहे तो हिट झालेला दिसतोय. याच्यामध्ये डिटेलमध्ये कोणकोणते म्हणजे कुठल्या स्टॉकमध्ये स्टॉप लॉस हिट झाला आणि काय मी प्लॅनिंग केली होती त्या स्टॉकमध्ये, त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणारच आहे. तसंच चौथ्या दिवशी परत दुसरा स्टॉक होता, त्याच्यामध्येही स्टॉप लॉस हिट झालाय. सेम परत 5 तारखेला पण तेच झालं. म्हणजे कंटिन्यू एक दिवस प्रॉफिट झाला 2 तारखेला. त्याच्यानंतर कंटिन्यू 3, 4 आणि 5 या 3 दिवसांमध्ये माझा स्टॉप लॉस जो हिट झाला आणि त्याच्यानंतर जो 9 तारखेला आहे, इथे सुद्धा माझा स्टॉप लॉस जो आहे छोटासा हिट झालेला दिसतोय. म्हणजे इथे जर एक कॅल्क्युलेशन केलं तर हे कमीत कमी 30,000-35,000 मी फर्स्ट 2 वीकमध्ये माझं लॉसमध्ये होतो. मी 30,000 ते ₹35,000 लॉसमध्ये चालत होतो. पण त्याच्यानंतर जी एंट्री घेतलेली आहे, म्हणजे इथे परत इथे एव्हरेज एका स्टॉकमधून मी निघालोय 11 तारखेला. त्यानंतर आहे इथला एक 22 तारखेला एक छोटंसं परत प्रॉफिट ₹500. आता हे ₹500 किंवा ₹900 लॉस झाला, ₹500 प्रॉफिट झाला, असं का झालं असेल? कारण काय होतं, की एखादा स्टॉक जर समजा एक 8-10% समजा जर थोडासा त्याने देऊन दिला असेल, तर मी काय करतो, माझा जो स्टॉप लॉस आहे ना, तो एव्हरेज अमाउंट असेल, त्या एव्हरेज अमाउंटचा समजा मी ₹100 एखादा स्टॉक घेतलाय. तर मी काय करतो, तो जर ₹110 गेलाय, तर मी माझा स्टॉक ₹101 किंवा ₹102 चा स्टॉप लॉस मी लावून देतो. म्हणजे जर माझा स्टॉप लॉस हिट जरी झाला, तर मला तिथे लॉस नको व्हायला. आणि मोस्टली तर मी माझं सुपर ऑर्डर जे आहे आपली धनमध्ये, तर ती माझी आता आधी मी 4% स्टॉप लॉस मी लावत होतो. पण आता ह्या डिसेंबर मंथपासून मी केलंय, की 3% चा स्टॉप लॉस जो आहे तो मी थोडासा 1% स्टॉप लॉस मी कमी करून दिलाय. आता मी 3% चा स्टॉप लॉस माझ्या या प्रत्येक ट्रेडमध्ये आता फॉलो करतोय. समजा जर असं झालं, की 3% आसपास, तर मग मी एव्हरेजमध्ये ठेवून देतो, बरोबर. तर मग त्यावेळेस काय होतं, की तो स्टॉक थोडासा वरती जातो. वरती जाऊन मग जर तो खाली आला, तर मग स्टॉप लॉस हिट होऊन जातात एव्हरेज अमाउंटला. मग तेव्हा असं होतं,
किंवा ₹500, ₹900 छोटे-छोटे जे आहेत, म्हणजे मी इक्वल ज्या अमाउंटमध्ये ट्रेड मी ज्या प्राईसला त्या स्टॉकमध्ये एंटर झालो, तिथेच मी एक्झिट झालोय असं समजून घेऊया आपण. म्हणजे इथे आपला कुठल्याही प्रकारचा लॉस झाला नाही. सगळ्यात जास्त जो लॉस आपला झालाय तो 3, 4 आणि 5 तारखेला झालाय आणि एक 9 तारखेला. तो पण एक ₹4,000 आसपास म्हणजे ₹35,000 आपले कुठेतरी लॉसमध्ये आपण पहिल्या 2 वीकमध्ये होतो. त्याच्यानंतर दुसरा जो एक लॉस आहे, परत एक स्टॉप लॉस हिट झाला. तो झालाय ₹1,300 जो स्टॉप लॉस नाही, मला वाटतं हा जो 26 तारखेचा स्टॉक आहे, याला मी एंट्री घेतली होती 1, 2, 3 तारखेच्या आसपास आणि तुम्हाला माहितीच असेल, की मी एखाद्या स्टॉकमध्ये जर एंट्री करतो, तर तो स्टॉक जर 15 ते 30 दिवसामध्ये जर मला रिटर्न देत असेल, तरच मी त्या स्टॉकमध्ये थांबतो, नाहीतर मी त्या स्टॉकमधून एक्झिट होऊन जातो. मग हा जो एक्झिट झालोय मी 26 तारखेला, या तारखेला काय झालं, की जो मी 1-2 तारखेला एका स्टॉकमध्ये एंट्री केलेली ना, त्या स्टॉकने असं झालं, की तो बस तिथेच फिरत होता. आज एक दिवस आज 1% वाढतोय, मग उद्या परत 1% डाऊन होतोय. मग दुसऱ्या दिवशी 2% वाढतोय, तिसऱ्या दिवशी परत 2-3% डाऊन होतोय. म्हणजे तिथल्या तिथेच फिरत होता आणि मग मला ऑलमोस्ट 15-20 दिवस झाले त्या स्टॉकमध्ये माझं अमाउंट होतं अडकलेलं. मी म्हटलं काहीतरी ₹1-1.5 लाख मी तिथे टाकलेले होते. मग मला असं वाटलं, की आता बस झालं एवढे 20 दिवस भरपूर जास्त झाले. आणि मग मी ते ₹1,000 जो ₹1,300 लॉस दिसतोय, त्या ₹1,300 लॉसने मी त्या स्टॉकमधून एक्झिट झालो. त्यानंतर 2 असे ट्रेड होते, की ज्या 2 ट्रेडमध्ये हा सगळ्यात जास्त प्रॉफिट जो आहे 80,000 29 तारखेचा प्रॉफिट मी बुक केला. त्यातला जे मेंबर्स आहेत त्यांना माहितीच असेल आणि मी ऑलरेडी रील पण माझ्या Instagramला टाकली. मेंबर्समध्ये तुम्ही जर अजून आपली मेंबरशिप जॉइन नसेल केली, तर मेंबरशिप आपली जॉइन करून घ्या. तिथे आपण वीकली 2 ते 3 Q&A आणि एक वीकली एक व्हिडिओ वगैरे असा प्लॅन करतोय. आता मागच्या वीकमध्ये तर काही टाकलं नाही, पण या डिसेंबरपासून आपण कंटिन्यू त्याच्यावर व्हिडिओज वगैरे टाकणं सुरू करणार आहे. ठीक आहे. आणि लाईव्ह तर आपली वीकली 2 ते 3 तर होतच असतात. लाईव्ह Q&A करतो आपण. तुम्हाला जे काही पण प्रश्न असतील ते तुम्ही तिथे मला विचारू शकता. 2 स्टॉक होते. एका स्टॉकमध्ये मी 22-23% दोन्ही स्टॉकमध्ये 20 ते 25% फिक्स मला माहिती नाही आता. एक्झॅक्ट नंबर नाही सांगू शकत. पण 20 ते 25% आसपास आपण दोन्हीही स्टॉकमध्ये ते प्रॉफिट बुक करून घेतलं आणि त्याच्यामुळे आपला हा जो महिना म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटत होतं, की डिसेंबर मंथ जो आहे माझा इयर एंडचा हा लॉसमध्ये जाणार आहे. कारण ऑलमोस्ट 20 तारखेपर्यंत माझं जर इथे बघितलं तर 20 तारखेपर्यंत तर मी लॉसमध्येच होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या हे 8-10 दिवसांमध्ये जी गोष्ट घडली, त्या 8-10 दिवसांच्या ट्रेडमध्येच हे जे प्रॉफिट आहे, हे प्रॉफिट मी ₹80,000 बुक केलं आणि म्हणून माझा जो डिसेंबर मंथ आहे, तो 50,000 आपण जे 47,000 म्हणूया, की तेवढे 47,000 आपण प्रॉफिट बुक करून इयर आपला एंड केलाय आणि तो मंथ आपला एंड केलेला आहे. की 11 तारखेनंतर मी एक पण ट्रेड नाही घेतलाय. म्हणजे पहिले हे जे एवढे पण ट्रेड झालेत 36 यातले कमीत कमी 30 ट्रेड जे आहेत, ते पहिल्या दिवसांमध्येच झाले. पहिल्या 10 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर पुढच्या 20 दिवसामध्ये मी फक्त एक्झिटच झालोय. मी एक पण ट्रेड नाही घेतलाय. नो ट्रेड, नो ट्रेड तुम्हाला दिसत असेल सगळीकडे. मी ट्रेडच नाही घेतलाय आणि फक्त इथे स्टॉप लॉस एक तो माझा हिट झाला असेल. दुसरा एक स्टॉप लॉस इथे हिट झाला आणि तिसरा माझा टार्गेट इथे हिट झाला आणि ते 3 ट्रेड जे मी म्हणजे प्रॉफिट जे आहे ते बुक केलं 20 दिवसामध्ये. असा एक छोटासा सिंपल हा P&L व्हिडिओ होता. ज्याने तुम्हाला थोडंसं मोटिवेशन भेटलं पाहिजे, तुम्हाला थोडीशी आयडिया आली पाहिजे, की बाबा हा स्विंग ट्रेडिंग करून भलेही बोरिंग आहे स्विंग ट्रेडिंग, पण स्विंग ट्रेडिंग करून पण आपण पैसे कमवू शकतो. एक चांगला ऑप्शन आपल्याकडे आहे, जो एकदम ज्याला खूप जास्त हायपर टेन्शन नको आहे, ज्याला खूप जास्त ॲक्टिव्हिटीज नको आहे, ज्याला खूप जास्त वेळ नाही आहे, जॉब करतोय, हाऊसवाईफ आहे, अशा लोकांसाठी स्विंग ट्रेडिंग एक चांगला ऑप्शन आहे. आणि तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग शिकायची असेल, तर ही प्लेलिस्ट जाऊन बघा. तिथे मी स्विंग ट्रेडिंगबद्दल बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी शिकवल्या आहे. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.